हे एक लायब्ररी सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये आपण सहजच या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो. या सॉफ्टवेअरचा खासियत अशी की यामध्ये आपण सहजच एखादं कस्टमायझेशन करू शकतो. तर यामध्ये सगळ्यात पहिले तर डॅशबोर्ड आहे. याच्यामध्ये आपण मुदतवाढ किती देतोय, शुल्क किती म्हणजे लेट फी किती मिळते आपल्याला, कर्मचारी किती आहेत पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये, पुरवठादार म्हणजे आपले सप्लायर्स किती आहेत, सभासद किती आहेत, मेंबर्स किती आहेत, वर्तमानपत्र किती आहे, देवाणघेवाण किती झाली आजवर आणि बाकी रक्कम किती आहे. सो ह्या सगळ्यांची आपल्याला माहिती मिळते. तसंच इथे पूर्णपणे कॅटेगरीनुसार, विभागानुसार आपल्याला अ, एक ग्राफ आपल्याला बघायला मिळतो. तसेच विभागानुसार टोटल पुस्तकं किती आहेत, उदाहरणार्थ कथा, तर पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये कथा संग्रह किती आहेत याविषयी आपल्याला माहिती मिळते. भाषेनुसार याच्यामध्ये आपल्याकडे किती भाषेंमध्ये पुस्तकं आहेत याची आपल्याला इथे मिळते. आता इथे जर आपण बघितलं साइड बार मध्ये आपण दिलंय कोर्स, वर्ष, पुस्तके, विभाग, पुस्तके, सभासत्व, हे सगळे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतील. कोर्समध्ये आपण समावेश करू शकतो नवीन कोर्स विषयी. म्हणजे उदाहरणार्थ आता ह्या सॉफ्टवेअर मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी एक सॅम्पल कोर्स ऍड केले आहे. जे काही वर्ष असतात ते आपण इथे ऍड करू शकतो. जसं की आपण इथे बघितलं की 2023-24, मग ते सभासत्वाचे प्रकार वगैरे हे सगळं माहिती यात आपण ऍड करू शकतो. पुस्तकं ऍड, एडिट, डिलीट करू शकतो. जेही पुस्तकांचे विभाग म्हणजे कॅटेगरी असतील ते आपण ऍड करू शकतो. पुस्तकं ऍड करत असताना आपण खूप कमी प्रमाणात माहिती घेतली, बट सुटसुटीत आहे सगळं. पुस्तकांचे नाव, लेखक, ज्या ठिकाणी स्टार आहे त्या मॅन्डेटरी फील्ड्स आहेत ते आपल्याला सिलेक्ट कराव्याच लागतात. तसेच कपाट क्रमांक म्हणजे एक्झॅक्टली ते पुस्तक कुठे ठेवलंय हे आपल्याला सहज शोधता येतं आणि त्यानुसार आपण हे सगळं वर्कआउट करू शकतो. सभासत्व प्रकार म्हणजे मेंबरशिपचे टाइप्स. सो सभासत्व प्रकारमध्ये आपल्या ज्याही मेंबरशिप आहेत, नियमित सभासद असेल, आजीव सभासद असेल, त्यांची सगळी माहिती आपल्याला इथे टाकता येते. सभासद मेंबरशिप रजिस्ट्रेशन यामध्ये आपण सभासदाचे नाव, त्याचं जेंडर, देन सभासत्व प्रकार वगैरे ही सगळी माहिती आपण इथून सिलेक्ट करतो. कर्मचारी जेही एम्प्लॉई या लायब्ररीमध्ये काम करतात त्यांच्याविषयीची ही माहिती आहे. त्यांचे पर्सनल डिटेल्स आहे, तो रुजू कधी झाला म्हणजे त्याची जॉईनिंग डेट काय आहे, ही सगळी माहिती आपण इथून ऍक्सेस करू शकतोय. नोंदणी, आता इथे नोंदणी हा एक महत्वाचा भाग आहे या संपूर्ण प्रोसेस मधला, की जोही युजर वापरणार आहे त्याविषयी ही माहिती आहे. म्हणजे हे सॉफ्टवेअर जे आहे हे मल्टिपल युजर आहे. मल्टिपल युजर हे सॉफ्टवेअर यूज करू शकताय. तर तो ऍडमिन असेल की युजर असेल यानुसार आपण नवीन मेंबर टाईप ऍड करू शकतोय. देवाणघेवाण म्हणजे काय की पुस्तकं देताना काय सिस्टीम आहे, तो इथे आपण बारकोड सिस्टीम सुद्धा इम्प्लिमेंट केलेली आहे, की बारकोड नुसार पण आपण आपल्याला द्यायचं असेल पुस्तक तर इझिली बारकोड स्कॅन करून पुस्तक देऊ शकतोय. सभासद, इथे आपण सभासद सर्च करू शकतोय. ऑदर मेथड कोणती आहे तर ऑदर मेथड म्हणजे पुस्तक कोणतं आहे आणि त्याविषयीची माहिती. घेणे, आता आपण पुस्तक रिटर्न घेणार आहोत. सो ऑलरेडी इथे दिलेलं नाहीये म्हणून लिस्टमध्ये येत नाहीये, बट हे जर पुस्तक दिलेलं असेल, एखादं पुस्तक जर दिलेलं असेल ते आपण सहजच इथे सर्च करू शकतोय आणि पुस्तक रिटर्न करू शकतोय. आधीचे व्यवहार म्हणजे आतापर्यंतचे जे काही व्यवहार आहे देण्या घेण्याचे होऊन गेलेले आहेत त्याविषयीची ही माहिती आहे. बारकोड, आता इथे बारकोड आपण सहजच तयार करू शकतोय. उदाहरणार्थ साठी बारकोड तयार करायचा आहे आणि मला किती प्रती हव्या आहेत, उदाहरणार्थ 2 प्रती. सो मी अशा पद्धतीने हे बारकोड तयार करू शकतो. सो इथे असे होतात आणि मी त्यांना प्रिंट करू शकतोय, जे की आपलं नॉर्मल A4 पेजेसवर सुद्धा हे प्रिंट होत आहे. पुरवठादार म्हणजे आपले सप्लायर्स. सो पुरवठादार असेल तर त्यांची माहिती आपण इथे सेव्ह करून ठेवू शकतो. ते कशाचे नेमके पुरवठादार आहेत, उदाहरणार्थ आता माझे XYZ नावाचे पुरवठादार आहेत, त्यांना ते आम्हाला पुस्तकही प्रोव्हाइड करतात आणि वृत्तपत्रही प्रोव्हाइड करतात. सो मी इथे कंट्रोल की प्रेस करून 2 कॅटेगरी सिलेक्ट करू शकतोय. साहित्य खरेदी, वाचनालयात जी ही साहित्य आपल्याला लागतात त्यांच्याविषयी ही सगळी माहिती आहे
आणि एक्झॅक्टली त्यांचा पुरवठादार कोण आहे, त्यानंतर मटेरियल आपण कुठे ठेवतोय ते, उदाहरणार्थ कपाट असेल, संगणक असेल, याविषयीची माहिती इथे आहे. दैनिक खर्च, रोजचे जे काही खर्च असतात, उदाहरणार्थ चहा वगैरे असेल, खर्च कोणी केला आणि त्यांच्याविषयीची माहिती. तर ही सगळी माहिती आपण इथून ऍक्सेस करू शकतोय. जर्नल्स आणि मासिके, जे ही मासिकं असतात त्यांच्याविषयी ही माहिती आहे, ती आपण सहज इथे सेव्ह करून ठेवू शकतो. समावेश, मग आता याच्यामध्ये अजून वृत्तपत्र आपण कोणकोणते घेतोय रोजच, त्याविषयीची ही माहिती आहे. तर ही सगळी माहिती आपण इथे बघू शकतो. वेबसाईट व्यवस्थापन म्हणजे आपल्या लायब्ररी विषयी जर आपल्याला लोगो यूज करायचा असेल आपल्या लायब्ररीचा, तोही आपण इथून बदलू शकतोय. रिपोर्ट्स, आता एकूण पुस्तके किती आहेत त्याविषयी एका क्लिकमध्ये पूर्ण रिपोर्ट आपल्याला इथे मिळतो. सो अशा प्रकारे सभासद आहेत. मग सभासदांची ही माहिती आपण अशी सहजच बघू शकतोय किंवा बाकीचे जे काही रिपोर्ट्स आहेत जे आपण इथे सहज आपल्याला दिसत आहेत, कर्मचारी असेल, पुरवठादार असेल, देणे-घेणे असेल, वृत्तपत्र, जनरल मासिके वगैरे ही सगळी माहिती आपल्याला मिळते. तसेच इथे मल्टिपल लँग्वेजमध्ये आपण हे सॉफ्टवेअर ऍक्सेस करू शकतोय. आता सध्या आपण फक्त मराठीमध्ये देतोय, बट हे सॉफ्टवेअर आपल्याला जर इंग्रजी लँग्वेजमध्ये हवं असेल, तर ते आपण सहजच याच्यामध्ये चेंजेस करू शकतोय. त्यानंतर प्रोफाईल आणि पासवर्ड आपण इथून बदलू शकतो. सो थँक यू.